ठीक आहे. पहा, काल आपण सोल्युशनचा वन शॉट व्हिडिओ पाहिला. आज आपल्याला सोल्युशनची सीईटी पाहिजे. सोल्युशनचे 2023 मध्ये सोल्युशन ह्या चॅप्टर वरती विचारलेले टॉप 20 क्वेश्चन्स पाहिजेत. कोणते पाहिजेत आपल्याला? टॉप 20 क्वेश्चन्स. ओके, 20 प्रश्न आहेत म्हणून आपण बॉल लावला तर 20 मॅथ्स सारखं. ठीक आहे. ओके, हॅशटॅग CSK घ्या. चला, पहिला प्रश्न पहा. आता यांच्या आधी अपेक्षात काय काय तुमच्याकडे इथे या चॅप्टर मधून, की म्हणजे आधी तुमचं काय प्रिपेअर पाहिजे? पहिली गोष्ट तर तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे, बरोबर. अॅक्युरेसीनी आन्सर तुम्हाला 100% असं काढायचंय की तिथं अंक आहेत तेच आले पाहिजे असं काही नाही. त्याच्या जवळपास आन्सर आलं, तुम्ही ते टिक केलं तरी सुद्धा तुमचा आन्सर करेक्ट येत आहे. आपण ऑलरेडी हे सॉलिड स्टेटच्या वेळेस पाहिलेलं आहे. सोल्युशनचे मात्र जे आहेत त्याला थोडीशी अॅक्युरेसी मेंटेन ठेवायची. सॉलिडला जसं आपण थोडंसं रॅन्डमली घेत होतो, रॅन्डमली थोडासा जास्त होता, तो इथे चालत नाही. याचे प्रश्न थोडेसे ऑप्शन जे आहेत ते सगळे स्लाइटली नियरर असं, सगळे जवळ असतात ऑप्शन, त्याच्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं पाहिजे. सेकंड थिंग, तुमचे सर्व फॉर्म्युले पाठ असायला हवेत. सर्व फॉर्म्युले तुमचे पाठ असायला हवेत. एवढे येत असेल सॉलिडची सीईटी, सोल्युशनची सीईटी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युले जर आपण पाहिले त्या ठिकाणी पहा, फॉर्म्युले सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो आपण पाहिलाय तो कोणता पाहिला? सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू पी. KH इंटू पी. ओके, आपण आता सोल्युशनचे फॉर्म्युले पाहतोय. बेसिक्स ऑफ सोल्युशनचे फॉर्म्युले नाही. मोल्सचं तुम्हाला माहिती आहे, गिवन वेट अपॉन मोलार मास, बरोबर. मोलॅरिटी इक्वल टू काय असतं? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी काय असतं? नंबर ऑफ मोल्स अपॉन इन kg, बरोबर. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ह्याचा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट बोला, दुसरं काय पाहिलं आपण? राऊल्ट्स लॉने काय सांगितलं आपल्याला? P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1, बरोबर. P2 असेल तर P2 नॉट इंटू x2. हा झाला दुसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला बोला, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, बरोबर. P1 बोला, P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2 इज इक्वल टू x2. कशासाठी होतं हे? x2 कोणाचं होतं? तुमचं सोल्यूटचं होतं. x2 कोणाचं होतं का? नक्की का? 100%. ठीक आहे. नेक्स्ट पा, फोर्थ फॉर्म्युला बोला. मास पाहिलं होतं ना आपण, वेपर प्रेशर लोअरिंग. बोला, M2 मास काढायचं असेल कसं काढणार तुम्ही? बोला, वेपर प्रेशर वरनं मास काढायचे. M2 इज इक्वल टू P1 नॉट इंटू W2 M1 अपॉन डेल्टा P W. अरे 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 अरे, एक मिनिट. W, बरोबर. हा आपण पाहिलेला होता. त्यानंतर बोला, नेक्स्ट काय पाहिलं आपण? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. डेल्टा TB इज इक्वल टू काय असतो तुमचा? मायनस TB नॉट, बरोबर. बरोबर का? दुसरं पाहिलं होतं, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. डेल्टा TB इज इक्वल टू KB 1000 इंटू W2 अपॉन M2 W1. ऑलरेडी हे पाहिलेलं आहे आपण. 5, 6, 7. पुढे बोला, फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. काय पाहिलं होतं आपण? डेल्टा TF इज इक्वल टू TF मायनस TF नॉट मायनस TF, बरोबर. बरोबर का? नक्की ना? 8 झाले. नेक्स्ट काय आपल्याकडे? 9वा फॉर्म्युला. बोला, कोणता पाहिलं होतं आपण? डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू 1000 W2 अपॉन M2 W1. ऑलमोस्ट सगळे काय सिमिलर आहे. तर KB तिकडे काय फक्त KF. पाठ करायची गरज आहे का? पुढे पहा, नेक्स्ट बोला. 10 झाला. 11 पाय V इज इक्वल टू
NRT. पाय इज इक्वल टू NRT अपॉन V. N बाय V लाच काय म्हणतो आपण मोलॅरिटी MRT. पाय इज इक्वल टू काय आला आपला MRT. काल हे इक्वेशन राहिलं होतं माझ्या मते आहे ना, हे M लिहिला नव्हता. पाय इज इक्वल टू MRT. पाय इज इक्वल टू MRT. 12 बोला. वेंट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होतं बरं. अल्फा इज इक्वल टू अपॉन N-1. ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. आणि सगळ्याच्या जर अजून फॉर्म्युले आपण पाहिले होते, सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला कशाने मल्टिप्लाय केलं आपण वेंट ऑफ फॅक्टरने. कशाने मल्टिप्लाय केलं तिथे येतील. प्रॉब्लेम मध्ये जर आलं तर तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. काय डाऊट. पहिला प्रॉब्लेम चला पहिला प्रॉब्लेम घ्या. चला पटकन आले का आन्सर. करा चालू. बोला काय दिलं आपल्याला. व्हॉट इज अ हेनरीज लॉ कॉन्स्टंट. हेनरीज लॉचा कॉन्स्टंट म्हणजे कोण विचारले आपल्याला KH. हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे कोण आपला KH विचारलेला आहे. इफ द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज, सोल्युबिलिटी दिली आपल्याला, एस ची व्हॅल्यू दिलेली आहे, पार्शियल प्रेशर P पण दिलेला आहे आपल्याला. फॉर्म्युला काय आपला बोला. KH इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. बरोबर ना. ओके. सोल्युबिलिटी किती दिली आपल्याला अपॉन प्रेशर किती दिले 346. बोला काय केलं 28 डिवायडेड बाय 346. बोला किती आले तुमचं 0.081 आहे का ऑप्शन. असं ऑप्शन नंबर ए आहे. आले का समजलंय नक्की. कळाले का कसं सोडवले कळाले. काय नाही सरळ फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कोणता S इज इक्वल टू KH इंटू P. पहिलाच फॉर्म्युला पहा असा आता मग आपण पाहिलं. S इज इक्वल टू KH इंटू P. फॉर्म्युला मध्ये पुट केलं सरळ डायरेक्टली डिव्हिजन करा. इथे तुमचा आन्सर येऊन जाईल 0.081. ठीक आहे. आता ठीक आहे. आलंय का आलंय का नक्की का मॅडम. इकडे तिकडे काय पाहताय. ही झाली आपली फॉर्म्युला लिस्ट. नेक्स्ट पुढे बोला. पहा. अ सोल्युशन ऑफ अ नॉन वोलाटाइल सोल्यूट इज ऑब्टेन्ड बाय डिझॉल्विंग 15 ग्राम. किती ग्राम डिझॉल्व केले आपण. हे आपल्याला मास दिलेले. काय दिलेले आपल्याला कोणाचं मास दिले W2 दिलेला आहे. सोल्यूट दिले ना. सोल्यूट डिझॉल्व केले. सोल्यूट आपण 2 ने दाखवतो. W2 इक्वल टू किती दिले आपल्याला 15 ग्राम. किती ग्राम दिले 15 इन 200 ml ऑफ वॉटर. ओके. इथे आपल्याला W1 दिलाय. किती दिलाय आपल्याला W1 200. ठीक आहे. हॅज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट किती आहे त्याचा 0.75 म्हणजे डेल्टा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा TF किती दिलाय 0.75 केल्विन. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट K2 M2 इक्वल टू हाऊ मच. आणि KF ची व्हॅल्यू दिली किती 1.86. जमेल का फॉर्म्युला काय आपल्याकडे बोला. फॉर्म्युला बोला. M2 इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन बोला M2 नाही मला डेल्टा TF इंटू W1 म्हणजे किती येणार. KF ची व्हॅल्यू किती 1.86 इंटू W2 ची व्हॅल्यू किती आहे तुमची 15 इंटू 1000 अपॉन 0.75 बर इंटू W1 किती आहे 200. जमेल का सोपं आहे. पा 2 0 ला 2 0 गेले. 15 1 जा 15 15 1 जा 15. बोला 15 किती 75. हा ऑप्शन नंबर सी आले नक्की. ठीक आहे. चेक करून पाहूयात ना आपण. बोला इथे किती 0. किती 15 3 जा पडी बाय 15 4 जा 15 5 जा 75. बरोबर. किती जा 5 जा 0.05 येईल. बरोबर. इथे पहा 2 1 जा 2 5 जा 10 0.01. हा 1 इकडे नेला इंटू 10⁻⁻². 10⁻⁻² वरती गेला 10⁻². पहा 1.86 अपॉन 0.
हा जो 0.01 आहे ना, त्याला आपण काय लिहूयात 10⁻⁻² लिहूयात. काय लिहूयात? 10⁻⁻². हा 10⁻⁻² जर वरती गेला तर काय होईल? 10⁻²+2. काय आलं होतं आपलं? 1.86 अपॉन 0.01. ह्याला कसं लिहिलं होतं आपण? 1.86 अपॉन 1 इंटू 10⁻². -2 वरती गेल्यावरती काय होईल? 1.86 इंटू 10⁻². दॅट इज इक्वल टू 186. 186. ऑप्शन नंबर सी. ग्राम पर मोल. युनिट विसरायचं नाही. ग्राम पर. घ्या चला. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय काढायचं तुम्हाला? रिलेटिव्ह लोअरिंग काढायचं. काय काढायचं तुम्हाला? म्हणजे काढायचं काय तुम्हाला? पहा, P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. याला म्हणतो आपण रिलेटिव्ह लोअरिंग. काय म्हणतो याला आपण? इफ द वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन. बेन्झिनचं वेपर प्रेशर दिलंय तुम्हाला. बेन्झिनचं ह्याचा फॉर्म्युला काय? P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. बरोबर का? हो बरोबर आहे का? 100%. ठीक आहे. आता पहा मग दिले काय आपल्याला? पहा, वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इन बेन्झिन इज 640. आणि आता ही तर पहा, दोन वेपर प्रेशर दिले. एक तुम्हाला दिले 640, एक काय दिले तुम्हाला? आणि दुसरं कोणतं दिले? 590. एक काय दिले तुम्हाला? 640 आणि दुसरं काय दिले? 590. त्यांनी काय सांगितलं? पण नीट वाचा. वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन कोणाचं आहे? अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इन बेन्झिन. म्हणजे पहिल्यांदा वेपर प्रेशर कोणाचं दिले? फक्त कोणाचं दिले? फक्त बेन्झिन. आणि नंतर त्याच बेन्झिन मध्ये काय केले आपण? एक नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकले, त्याचं सोल्युशन बनलंय आणि त्याचं वेपर प्रेशर दिलंय. समजतंय? समज रहे बात को? म्हणजे पहिल्यांदा फक्त बेन्झिन्स दिले, म्हणजे प्युअर वेपर प्रेशर दिलेले. काय दिले तुम्हाला? म्हणजे हे जे दिलेले रिस्पेक्टिव्हली म्हणलं ना त्यांनी, म्हणजे याचा अर्थ हे कोणाचं आहे? P1 नॉटचं, बेन्झिनचं प्युअर वेपर प्रेशर आहे. आणि हे कोणाचं आहे? सोल्युशनचं आहे. म्हणजे हा काय तुमचा? P1. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुट करून आन्सर येईल का? किती सोपं आहे. 640 मायनस 590 डिवायडेड बाय 640. बोला किती? इथे बोला, इथे बोला. 50 अपॉन 640. 0 ला 0 कॅन्सल. 5 अपॉन 64. बोला किती? 0.078. ओके 7. ठीक आहे. 0.078. कॅल्क्युलेशन करा. आन्सर तुमचं 0.078 भेटून जाईल. कसं सोडवलंय समजलंय? रिलेटिव्ह लोअरिंग काढला आपण. सरळ सरळ रिलेटिव्ह लोअरिंगचा आपण फॉर्म्युला वापरला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि सॉल्व्ह केलं. सरळ सरळ डायरेक्ट 5 ला आपण 64 ने काय केलं? इथे डिवाइड केलंय. बरोबर का? अहो बरोबर का? नक्की 100%. जायचं पुढे. काहीच नाही. पहा नेक्स्ट पहा. कॅल्क्युलेट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? म्हणजे काढायचं काय तुम्हाला? डेल्टा TF इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. सोल्युशन वेन 4 ग्राम नॉन व्होलाटाइल सोल्यूट. किती ग्राम ऍड केले आपण? नॉन व्होलाटाइल सोल्युटेड ऍड केले. ऑफ मोलार मास 126. कसं मोलार मास किती आहे? 126. ठीक आहे. डिझॉल्व इन 18 ml ऑफ वॉटर. वॉटर किती घेतले आपण? 80 ml. किती घेतले आपण? 80 ml घेतले. क्रायोट्रोपिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज 1.86. ही व्हॅल्यू तुमची पाठावी. लक्षात ठेवा 1.86. बऱ्याच वेळा व्हॅल्यू देत नाही. आता इथे दिलेली आहे. चांगले 14 मे शिफ्ट नंबर 1 2023. ठीक आहे. व्हॅल्यू दिलेली होती 1.86. दरवेळेस ही व्हॅल्यू देतील असं काही नाही. ओके. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट वॉटरचं किती असतो कंपल्सरी? 1.86. आता पहा. ठीक आहे. पहा दिलेलं काय काय? डेल्टा TF काढायचा आहे. डेल्टा TF आहे हा आपल्याला काढायचा आहे. 4 ग्राम नॉन व्होलाटाइल सोल्यूट ऍड केले. म्हणजे हे काय दिले आपल्याला? सोल्यूटचं मास दिले. सोल्यूट म्हणजे W. त्याचं पुढे काय दिले? मोलार मास. म्हणजे दिलाय काय तुम्हाला? M2. दिलाय काय तुम्हाला? M2. ओके. वॉटर दिलाय म्हणजे इथे काय दिलाय तुम्हाला? W1. काय दिलाय? आणि हा काय तुमचा? KF. काय दिलाय हा तुम्हाला? KF दिलेला आहे. काय दिलाय तुम्हाला? KF. मग डेल्टा TF चा फॉर्म्युला आपल्याकडे पहा.
डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 W1. घ्या बरं, KF ची व्हॅल्यू किती 1.86, W2 ची व्हॅल्यू किती 4 इंटू किती 1000 अपॉन M2 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला तिथे पहा 126 इंटू W1 किती दिलाय 80. घ्या पटकन 4 1 जा 4 2 जा 20 झाले इथं संपलं का 21 जा 20 किती जा 100 5 जा बरोबर 25 जा 100 आणि वरचा 50 घ्या म्हणजे किती आलं 1.86 इंटू 50 डिवायडेड बाय 126 डिवायडेड बाय 126. आता पहा 1.86 जो आहे त्याला मी काय लिहू शकतो 1.9 ठीक आहे 1.9 इंटू डायरेक्टली 2 लिहूयात पहा 2 इंटू 50 डिवायडेड बाय 126 म्हणजे किती आलं 100 डिवायडेड बाय 126 बोला 0.70. आता पहा कसं केलं इथे 126 डिवायडेड बाय 100 बरोबर का कमी आहे 0 जा 0 किती आले 1000 डायरेक्टली लिहितो पहा ओके एक स्टेप इथे मायनस केले मी फक्त 0.0 आता पहा 126 आणि किती इथे 1000 किती इथे 1000 126 आणि वरती आहे तुमच्याकडे 1000 एक मध्ये 10 कितीला येतो 10 ला कितीला येतो समजा 10 ने मल्टिप्लाय केलं किती येईल 1260 म्हणजे जर मी याला 126 ला 10 ने मल्टिप्लाय केलं तर किती येते 1260 जास्त होतंय ना 1000 पेक्षा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे म्हणून 9 ने करून बघूयात पहा 9 ने केलं तर किती येईल पहा 54 18 13 10 किती येते 1034 ते पण जास्त येतं मग कितीने करावं लागेल 120 ला 63 हा ठीक आहे तसं करा हे पण सोपं आहे पहा आता 9 येत नाही 1034 म्हणजे ह्याच्या ऑलमोस्ट ह्याच्या आधीची व्हॅल्यू 0.8 मग 0.8 राहिला ऑप्शन किती आहे एकच कळाले 6 करून घ्या गरज नाही पण ठीक आहे आले कसं काढले कळले मेथड कळली का ओके जादू आहे का जादू नाही सरळ अंदाज लावला फक्त चेक करून घ्या आन्सर तुमचं तेच येणार आहे चेक करायचंय चेक करायचंय नक्की आम्हाला करायचंय चुकू शकतं असं वाटतंय चुकू शकतं असं काय नाही डिवाइड बाय 126 0.79 0.79 म्हणजे 8 ठीक आहे सगळ्याचं ओव्हरऑल आन्सर पहा 1.86 इंटू 4 इंटू 1000 1 2 3 आलं का डिवायडेड बाय 126 इंटू 80 हे किती आलं 7440 बरोबर 7440 डिवायडेड बाय 10080 पहा ते जर केलं आपण 7440 ठीक आहे डिवायडेड बाय 10080 0.73 म्हणजे 74 च्या आसपास बरोबर आन्सर आपलं चुकलेलं आहे चुकले 0.8 येत नाही करून पहा परत करूयात थांबा परत करू एवढं काय चुकलंय कुठं मल्टिप्लिकेशन चुकलंय 126 इंटू मल्टिप्लिकेशन चुकलं होतं 126 इंटू 9 का बरं 8 ने केल्यावर किती होतंय
126 डिवायडेड बाय 1000. हा बोल, काय केलं तुम्ही? मग काय केलं तुम्ही? 50 अपॉन, म्हणजे ह्याला रेड्यूस केलं का? ठीक आहे, किती आलं? 50 अपॉन 63. बोला पुढे. आता डिवाइड केलं 63 आणि 50, 0.500. किती आलं हे? 500. बोला 63 किती जा? 7 जा. किती येतो 63 7 जा? 466. ठीक आहे ना, चालते, काय हरकत नाही. किती उरले खाली? 4 30, 34 आणि 6 40. बरोबर ना? बरोबर का? नक्की, म्हणजे गेला 0.7. 0.7. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. जायचं पुढे. कळलंय का? लिहून घ्यायचे, लिहून घ्या. फोटो काढायचा काढून घ्या. सोडवा काहीतरी. नेक्स्ट पहा. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी? खालीलपैकी कोणती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टोटल आपल्याकडे 4 आहेत. कोणत्या कोणत्या? वेपर प्रेशर लोअरिंग, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, आणि बोला एलिव्हेशन. नुसती बॉइलिंग पॉइंट आहे का? काय आपली एलिव्हेशन इन, म्हणजे इथं नुसतं फ्रीजिंग पॉइंट आन्सर असतं तर असतं का? ते ऑप्शन असतं ते आन्सर असतं का? नाही. एलिव्हेशन इन फ्रीजिंग पॉइंट काय पाहिजे? डिप्रेशन. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे. फ्रीजिंग पॉइंट काय पाहिजे? डिप्रेशन मध्ये. वा, सगळे तुमच्या सारखे. या पुढे चला. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट घ्या. What is the molarity of solution of a non-volatile solute having boiling point elevation of 7.15 and molar elevation constant 2.75 kg per mole? What is the molarity? काय विचारली तुम्हाला? m equal to question mark having boiling point elevation, म्हणजे डेल्टा टीबी किती दिलाय तुम्हाला? 7.15 केल्विन. ठीक आहे, आणि मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे KF दिलाय तुम्हाला. KF ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 2.75. सरळ सरळ आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? डेल्टा TB इज इक्वल टू KB, सॉरी KB KF नाही, KB. ते काय दिलंय तुम्हाला? हा KB दिलेला आहे. KB इंटू M काढायचं काय तुम्हाला? M काढायचं आहे. मग KB काय होईल इकडे? डिवाइड डेल्टा TB. इथं KB मल्टिप्लायला, इथं आला तर डिवाइड अपॉन KB इज इक्वल टू M इज इक्वल टू M. मग घ्या डेल्टा TB ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या? 7.15 डिवायडेड बाय 2.75. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नक्की पहा. रिडक्शन केलं तुम्ही समजा, इथे 5 ने डिवाइड करा. चला 2 पॉईंट पुढं, मग खाली 2 पॉईंट पुढं, डिवायडेड बाय 275. बरोबर का? बोला 5 ने डिवाइड केलं समजा. चला 15 ने होते पण 5 ने करू. सोप्यात सोपं. समजा मला 15चा पाडा येत नाही असं आपण कन्सिडर करूया. बोला 5 किती जा? 1 जा. 5 4 जा 3 जा. 143 अपॉन 55. 143 अपॉन 55. बरोबर का? आता पहा 143 अपॉन किती आहे? 55. 55 म्हणजे अप्रॉक्सिमेट आपला आन्सर 3च्या कमी, 3 पेक्षा कमी येणार किंवा 3च्या आसपास. 3च्या आसपासले दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. 3.2 पण आहे आणि 2.6 पण आहे. मग आता सोडवायला लागेल. ठीक आहे, समजा सॉल्व्ह केलं पहा. 55 डिवायडेड बाय 143. बोला 55 2 जा किती येणार? 10. 53 जा 150. बरोबर, म्हणजे ते जास्त होईल. म्हणजे कितीचा येणार? 2 जा किती? 110. किती उरले? 33.0. म्हणजे आन्सर काय ते 2 पॉईंट येते. म्हणजे कोणतं असणार आपलं? 2.6. आन्सर काय असणार आपलं? 2.6. पुढे सोडवायची गरज आहे का तुम्हाला? गरज आहे का? सोडून पहा, आन्सर तुमचं येऊन जाईल. फायनल किती येणार? 2.6. 2.6 तुमचं फायनल आन्सर येणार. किती येणार? 2.6 मोलाल. ठीक आहे, स्मॉल एम. काय डाऊट? कसं सोडवलंय कळलंय? नक्की का? कळलंय का? पुढे घ्या चला. इफ
0.01 मोलाल, परत मोलाल ऑफ इलेक्ट्रोलाइट, एक इलेक्ट्रोलाइट आहे, फ्रीजेस ऍट -0.056 डिग्री सेल्सियस. ओके, डिग्री सेल्सियस. कॅल्क्युलेट द वेंट ऑफ फॅक्टर फॉर अन इलेक्ट्रोलाइट. क्रायोट्रोपिक कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे. आता पहा काय काय दिलंय पहा. मोलॅरिटी दिली, मोलॅरिटी किती दिली? 0.0. फ्रीजेस ऍट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट दिलाय, काय दिलाय तुम्हाला? डेल्टा टीएफ. सोल्युशनचं दिलंय ना, किती आलाय? 0.056. वेंट ऑफ फॅक्टर काढायचा आहे, आय इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्रायोट्रोपिक कॉन्स्टंट म्हणजे केएफ दिलेला आहे, किती दिलेला आहे तुमचा? 1. आता पहा चेक करा. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी आहे, ज्यावेळेस वेंट ऑफ फॅक्टर ऍड करतो इलेक्ट्रोलाइट साठी, त्यावेळेला ती चेंज होते. काय होते? आपण त्याला कितीने मल्टिप्लाय करतो? नॉन इलेक्ट्रोलाइटला वेंट ऑफ फॅक्टरने मल्टिप्लाय केलं की इलेक्ट्रोलाइटची आपल्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळून जाते. बरोबर? बरोबर आहे का प्रथमेश? ठीक आहे. झोपला काय? आहे ना जिवंत आपलं? जागा. ठीक आहे. पहा मग नेक्स्ट. आता पहा नेक्स्ट. डेल्टा टीएफ इक्वल टू काय असतो फॉर्म्युला आपला? केएफ इंटू एम. केएफ इंटू कशासाठी? नॉन इलेक्ट्रोलाइट साठी. कशासाठी? हेच जर मला इलेक्ट्रोलाइट साठी काढायचं असेल तर मी काय करणार? डेल्टा टीएफ इज इक्वल टू आय इंटू केएफ इंटू एम. कशाने मल्टिप्लाय करतो मी? वेंट ऑफ फॅक्टरने. कशाने मल्टिप्लाय करतो? वेंट ऑफ फॅक्टरने. मला आय ची व्हॅल्यू काढायची, हे दोघं इकडे मल्टिप्लाय इकडे आले तर म्हणजे काय होणार? डेल्टा टीएफ अपॉन केएफ इंटू एम इक्वल टू आय. काय डाऊट कसं आले? समजलंय नक्की कसं आले? ठीक आहे, या फॉर्म्युल्यावरून कळाले. आता व्हॅल्यू सगळ्या गिव्हन आहेत, जमेल का सोडवायला? नक्की. ठीक आहे. व्हॅल्यू लिहून घेतल्यात का तुम्ही? देऊ का पुढचा पेज? लिहायचंय? लिहा पटकन. झाले? पहा इथे सोडवतो चला. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती? 0.056 डिवाइड बाय किती? केएफ किती आहे? 1.86 इंटू एम ची व्हॅल्यू 0.01 इज इक्वल टू आय इक्वल टू बोला 3 ने पुढे गेलो 56 इंटू 10⁻³ अपॉन इंटू 1 इंटू 1 2 3 4 10⁻⁴. आय इक्वल टू 10⁻⁴ वरती गेला +4. 560 कुठे आहे? हा ठीक आहे. 56 अपॉन 186 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁴ +4 -4 वर गेला +4. ठीक आहे. ठीक आहे. आले पहा, म्हणजे फायनली काय आले आपल्याकडे? आय इज इक्वल टू बोला काय आले? 56 अपॉन 186 ना इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁴. दॅट इज आय इक्वल टू 56 इंटू 10. बरोबर ना? +4 -3 अपॉन 186 म्हणजे किती आलं फायनल? आय इक्वल टू 560 डिवायडेड बाय 186. म्हणजे सांगा आय इक्वल टू किती येणार? 1.5. ऑलमोस्ट 5च्या आसपास. काय आहे का आन्सर आपलं? पहा बरं, चेक करा. आहे का आन्सर 5च्या आसपास? नाहीये. ठीक आहे, 4 येते, 5 नाही. 4 आणि 5 मध्ये बरेच नंबर असतात. ठीक आहे, 4 आणि 5 लगेच जवळ नाही. ठीक आहे, काढावं लागेल. ठीक आहे ना, काढू ना, काय हरकत नाही. पहा किती? 18 3 जा. बरोबर, 18 3 च्या आसपास. ठीक आहे, रिड्यूस करायचं, रिड्यूस करू. बोला किती रिड्यूस केलं तुम्ही? अहो रिड्यूस किती नाही केलं? 2 ने केलं. ठीक आहे, बोला 2,280 आणि खाली किती? 93. बरोबर, 93. बोला आय इज इक्वल टू डिवाइड केला आता. ठीक आहे, पहा 280 डिवायडेड बाय 93. आता पहा 9 वरती किती आहे? 28. म्हणजे 9 किती जा? 3 चा किती येतं? 27. मग 3 ने मल्टिप्लाय करून पाहूयात. पहा 93 इंटू
3 3 3 जा 9 3 9 जा 279. अरे वा 279. किती उरला 1.0. 3.0 च्या आसपास काय आहे का 3.00 डायरेक्टली आहे. ठीक आहे ऑप्शन नंबर सी. आलंय का काही आलं तुमचं नक्की पहिलं आन्सर आलं त्याचं काल परवापासून खुश हो 3. ठीक आहे काय डाऊट ह्याच्यामध्ये कसं काढलंय कळलंय किती आलं 3.00. ठीक आहे ओके कळलंय जवळपास कसं काढायचं कळलंय नक्की. बोर्ड्सला असं करायचं नाही बोर्ड्सला तुम्हाला ॲक्युरेट आन्सर लागेल. ठीक आहे सीईटीला चालून जातं. नेक्स्ट पहा कॅल्क्युलेट द वॅन्ट ऑफ फॅक्टर ऑफ K2SO4. काय काढायचं तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टर काढायचं. काय काढायचं तुम्हाला वॅन्ट ऑफ फॅक्टर. इफ 0.1 मोलार मोलॅलिटी दिलेली ॲक्वेस सोल्युशन ऑफ K2SO4 फ्रीजेस ॲट फ्रीजिंग पॉईंट दिलाय. सोल्युशन आहे डेल्टा TF दिलेला आहे. क्रायोक्रोपिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे मगाच सारखाच तसं मगाशी काढलं आपण काय काढलं होतं तिथे काय काढलं होतं आपण टीबी होता नाही इथे इथे काय होता तुमचा टीबी होता काय होता TFच होता. TFच आहे सेम हाच फॉर्म्युला परत तिथे वापरायचा हाच फॉर्म्युला तिथे वापरायचा. मग बोला बरं काय फॉर्म्युला आहे आपला I इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन KF इंटू M. बोला डेल्टा TF ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 0.43 अपॉन KF ची व्हॅल्यू किती दिली नाही मायनस नाही घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं. ठीक आहे तुमचा आन्सर नाही तर निगेटिव्ह येईल. ठीक आहे आन्सर तुमचं निगेटिव्ह येईल तुमचं नाही तर ओके वॅन्ट ऑफ फॅक्टर नाही. बोला पुढे 1.86 इंटू 0.1 सोडवा सोडवा किती येईल हे 43 इंटू 10⁻² बरोबर अपॉन इंटू 10⁻² इंटू 10⁻1 I इक्वल टू पा 430 हा -1 वरती गेला +1 43 इंटू 10 430 किती आले 430. गौरीताई नक्की 430 अपॉन 186 I इक्वल टू आहे का 3.5 3.4. ठीक आहे तुमचं काय आले आन्सर 2.3 आले. ठीक आहे चालते काही हरकत नाही. पहा 186 म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू 200 बरोबर 200 च्या दुप्पट 400. ठीक आहे चेक करून पहा डायरेक्टली डिव्हिजन केलं ना रिड्यूस करून डिव्हिजन केलं डायरेक्ट करायचंय. ठीक आहे रिड्यूस करून करू की बोला 2 2 जा 2 1 जा 2 5 जा 215 डिवायडेड बाय 93. अरे वा परत 93 9 किती जा पा 9 3 जा जर केलं तर 27 कितीच्या पुढे जाते हे 21 येते जास्त होते म्हणजे कितीने करावं लागेल 2 ने 93 2 जा किती बोला 6 18 186 किती येतं 2 जा किती 186 पा इथे केलंय 1 जा 2 जा किती आलं 186 गेले याच्यातून बोला 186 4 15 10 25 आणि 4 29 किती उरले 29 आहे का 0.0 2 पॉईंटचा आन्सर आहे काहीतरी आहे 2.3 2.7 किती आले 290 आले डिवायडेड बाय किती आहे तुमचा 93 म्हणजे किती जाणार 3 जा बरोबर ना 2 9 3 जा 27 29 त्याच्या आसपास येईल म्हणजे 2.3 च्या आसपास आन्सर आहे का 2.3 संपला विषय पुढे जायची गरज नाही. ठीक आहे रॉकेट सायन्स नाही सरळ सरळ अप्रॉक्सिमेशन ने आपण सोडवतोय 2.3. काय डाऊट झालंय जायचंय पुढे ठीक आहे नेक्स्ट पुढे पहा या चला अ सोल्युशन ऑफ 5.6 ग्राम नॉन वोलाटाइल सोल्यूट. अरे वा नॉन वोलाटाइल सोल्यूट टाकले एवढं म्हणजे हा काय दिलाय तुम्हाला इन 50 ग्राम्स ऑफ सॉल्व्हंट 50 ग्राम सॉल्व्हंट म्हणजे काय दिलंय तुम्हाला हॅज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय दिलंय तुम्हाला डेल्टा TF दिलाय. व्हॉट इज अ मोलार मास ऑफ सोल्यूट मोलार मास म्हणजे M2 तुम्हाला काढायचे KB ची व्हॅल्यू गिवन आहे. सरळ सरळ डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे M2 इज इक्वल टू काय असतो KB इंटू
W2 into 1000 upon W1 into delta TF. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ऑलरेडी आपण पाहिले. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त येतो कोणापेक्षा? प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा. कोणापेक्षा? कोणापेक्षा ताई? प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा. ठीक आहे. ताई झोपल्या? ताई उठा. M2 इज इक्वल टू KB किती दिलाय तुम्हाला? 3 दिलाय. 3 केल्विन केजी पर मोल. 3 इंटू W2 किती आहे? 5.6. W1 50 into delta TF 1.75. जमेल का? मला नाही वाटत काय अवघड त्याच्यामध्ये. अवघड आहे का? केवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. ठीक आहे. पहा काय करणार तुम्ही. 3 into 56 into 10⁻³ into 10⁻⁻1. याला 10⁻³ लिहिलं 3 0ला, -1 ला इथे लिहिलं. पहा 50 into 175 into 10⁻². पहा -2 वरती गेला +2 होईल. बरोबर. इथे किती राहिला म्हणजे तुमचा 10⁻1 म्हणजे किती राहिलं पहा. 3 into 56 into 10⁻³ हा -2 वरती गेला, -1 +2 राहिला 1, दॅट इज 10⁻1. आणि हा 10⁻³ आणि 10⁻1 एकत्रित लिहितो मी. काय लिहिणार याला? 10⁻4 अपॉन 50 into 175. बोला काय केलं तुम्ही? 1 0 गेला, 1 0 गेला म्हणजे 5 नी पण डिवाइड केलं तुम्ही. इथे किती येईल तुमचा? 3 राहिले. बरोबर. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 2 0 म्हणजे 3 into 56 into 200 डिवायडेड बाय 175. ठीक आहे. परत 5 ने डिवाइड केलं. ठीक आहे. बोला. 5 3 जा 15, 5 5 जा 25, 35, 4 जा 0 बरोबर 35, 5 7 जा 5 8 जा बरोबर. बरोबर का? 7 8 जा 56, 8 8 जा 64 into 3, 3 4 जा 12, 3 4 जा 12. हेच आहे ना? नक्की. पुढचं करायची गरज आहे का? 19 काढत बसायचं का? समजा युनिट प्लेसला 2-3 ठिकाणी 2 असतं, मग आपण पुढे गेलो असतो. 192 करून पहा. 6 4 जा 12, 1 2 6 3 जा 18 + 119. भारी का नाही? आलं का? सोप्पं आहे का? केवढं सोप्पं आहे. एवढं सोप्पं. केवढं सोप्पं आहे. करत होते आधी एवढं मोठं कॅल्क्युलेशन. करायची गरज आहे का तुम्हाला? अरे एक स्लाइड गेली आपली. ठीक आहे. चला एक प्रॉब्लेम याच्यातला गेलेला आहे. 8-7 नंबरचा प्रॉब्लेम मी तुम्हाला ऍड करून देईल तो. अगं बाई हो, किती मिस करशील. घ्या चला पुढे 10वा. सोडवा. हा तुम्ही सोडवायचा आहे. सोडवा. झालंय का? संपलं. 15 सेकंद राहिले. उरका लवकर. नाही कळत? ऑप्शन ए आलं का तुमचं? कळलं नाही करू नको. थांबा. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. व्हॉट इज मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे काय विचारलंय तुम्हाला? केबी. काय विचारलंय तुम्हाला? इन 1 ग्राम मोल. किती ग्राम घेतले तुम्ही? 1 ग्राम मोल ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट
इट डिझॉल्व इन 1 kg, सॉरी 1 kg ऑफ इथाइल ऍसिटेट, 1 kg ऑफ इथाइल ऍसिटेट. पहा केबी तुम्हाला काढायचा आहे. किती मोल केले तुम्ही डिझॉल्व? मोल्स इक्वल टू किती आहे तुमच्याकडे? 1 ग्राम. किती मोल्स आहेत? किती मध्ये डिझॉल्व केले? 1 ग्राम सोल्यूट टाकले. किती केजी मध्ये? मास दिले ते. मास इक्वल टू किती? 1 kg. मास इक्वल टू किती दिले तुम्हाला? 1 kg. आता पहा केबी तुम्हाला काढायचा आहे. केबी काढायचा आहे. डेल्टा टीबी दिलेला आहे. डेल्टा टीबी इक्वल टू किती दिला आहे? x. आता फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू, बोला, केबी इंटू एम ना, मोलॅलिटी. बरोबर. मोलॅलिटी कशी काढतो आपण? मोलॅलिटीचा फॉर्म्युला बोला. पहा एम इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. दिलंय का? पहा हे 1 kg काय? डिझॉल्व इन 1 kg ऑफ इथाइल ऍसिटेट. म्हणजे हे मास कोणाचं आहे? तुमच्या सॉल्वंटचा. आणि कोणाला डिझॉल्व केले? 1 ग्राम सोल्यूट. कळतंय का? म्हणजे मोलॅलिटी किती येईल याची? मोल्स किती आहे तुमचं? 1. ग्राम किती केजी घेतलंय? 1. 1000 ने डिवाइड करायची गरज आहे का? वरती मल्टिप्लाय करायची गरज आहे का? नाही, कारण ऑलरेडी केजी मध्ये दिलेलं आहे. केजी मध्ये दिलेलं आहे, केजी मध्ये घेतलेलं आहे. समजतंय? नक्की कळतंय काय? नाही, फॉर्म्युला 1 ग्राम मोल घेतलंय ना, डायरेक्ट मोल्स दिलेत. किती मोल घेतले? ग्राम मॉलिक्युलर मास दिले म्हणजे तेच झालं मोल्स. ठीक आहे, आले पहा. म्हणजे मोलॅरिटी किती आली? 1 आली. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती तुमची? x. केबी तुम्हाला काढायचा. केबी इक्वल टू काय येईल तुमच्याकडे? डेल्टा टीबी, थांबे, डेल्टा टीबी अपॉन एम. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती? x. पहा इथे केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी ची व्हॅल्यू अपॉन 1. म्हणजे केबी इक्वल टू किती आला? x काय असतं? x असतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. इथे मात्र काय? x इक्वल टू केल्विन केजी पर मोल. काय डाऊट? कळलंय का? नक्की का? 100% नक्की? देऊ का पुढचं? घ्या चला नेक्स्ट सोडवा. 11 नंबर. इफ 0.15 मोलार aqueous solution of KCl freezes. किती मोलार घेतलंय? मोलॅरिटी दिली. फ्रीजेस ऍट -0.51 डिग्री सेल्सिअस. कितीला फ्रीज होतंय? म्हणजे काय दिलंय तुम्हाला इथे? डेल्टा काय दिलंय तुम्हाला? डेल्टा TF ऑलरेडी गिवन आहे. पुढे बोला. कॅल्क्युलेट वॅन्ट ऑफ फॅक्टर. काय काढायचं तुम्हाला? आय काढायचं आहे. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट काय दिलाय तुम्हाला? 1.8. ऑलरेडी मग अशी आपण एक सम असं सोडवलेलं आहे. काय फॉर्म्युला होता आपला? डेल्टा TF आय इंटू, बोला, KF इंटू एम. आय काढायचा आहे या दोघांना. डेल्टा TF डिवायडेड बाय KF इंटू एम इक्वल टू आय. बोला डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे तुमची? 0.51 इन डिवायडेड बाय 1 इंटू 0.15. घ्या चला किती आलंय तुमचं? 51 इंटू 10⁻² अपॉन 186 इंटू 10⁻² इंटू 15 इंटू 10⁻². पहा 10⁻² कॅन्सल. -2 वरती गेला, +2 झाला. काय झाला? +2. म्हणजे 51 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 186 इंटू 15. पहा किती झालं हे? 5100 डिवायडेड बाय 186 इंटू
15. 186 into 15 डिवाइड करा चला. 5 3 जा 5 बोला 5 10 जा 50 1 0 2 0 1 0 2 0 3 1 जा 3 3 3 जा 9 3 4 जा 12 3 40 म्हणजे किती आलं 186 बरोबर ना. आता पहा 1 3 म्हणजे 3च्या आसपास आन्सर आहे का 3च्या आसपास 3 एकच आहे आपल्याकडं. थांबा 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 लगेच जाऊ नका. 1 34 186 इंटू 2 186 इंटू 2 हे क्लोज टू 200 आहे म्हणून नाही केलेलं आपण. डायरेक्टली 3 आहे आपल्याकडे पण 3 का नाही केला आपण कारण हे 186 अप्रॉक्सिमेट क्लोज टू काय 186 म्हणजे 200 म्हणजे 16 ने मागे जरी आलो तरी पण 240 पर्यंत आपण 340 पर्यंत आपण येणार त्याच्यावरतीच आपला नंबर जाईल बरोबर. 18च्या दुप्पट किती 36 आणि याचे किती 12 म्हणजे हे किती झाले 372 बरोबर ना. 2 जा किती येत आहे 186 2 जा 372 त्याच्यापेक्षा जास्त जाते पहा 186 340 2 ने किती होतंय तुमचं 372 ते जास्त येतं म्हणजे ह्याला किती करायला लागेल 1 186 1 चा आहे का 1 वाले किती आहेत अरे वा 1 वाले 3 आहेत अतिउत्तम. ठीक आहे नेक्स्ट पहा पुढे किती उरले 4 3 13 13 8 गेले बोला 5 आणि हे किती एक 154 186 0 बरोबर 1 पॉइंट आहे का ओके 1540 अपॉन किती आहे 186 115 पहा किती आहे 186 186 10 जा किती येतं 1860 1540 9 चा पण जास्त होईल 8 चा जास्त होईल 8 किंवा 7 पहा 8 किंवा 7 7 चा ऑप्शन आहे का नाहीये 8 चाच आहे 1.82 सेल ठीक आहे थांबा करून पाहू असं नाही आपले काय म्हणतो आपल्याला येते माहिती सगळ्या लिहिला असं काय होणार नाही पहा इथे सोडव 340 डिवायडेड बाय 186 डिव्हिजन केले आपण 186 डिवाइड बाय 340 इथं आलं 1 जा 186 किती आलं बोला 1540 किती आलं 1540 1 पॉइंट ओके पहा 186 इंटू 8 आता 10 चं करून पाहिलं तर 1860 येतं अंदाज लावा ओके अप्रॉक्सिमेशन किती येतं ते 10 ने 1860 त्याच्यापेक्षा 186 ने जरी माग आलो तरी आपण काय डायरेक्ट 5 पर्यंत नाही येणार 500 ने माग नाही येणार 1000 ने याचा आन्सर किती येते 1860 बरोबर ना 1860 कधी 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 1860 याच्यातले तरी 186 मायनस केले तरी आपण काय 500 ने मागे येणार नाही हार्डली आपण 900 नेऊ किंवा 8च्या घरात म्हणजे 9 ने पण नाही चालणार 8 ने करून पहा 6 8 जा 64 68 8 1 जा 8 8 and 6 8 and 6 14 1488 आहे का आहे म्हणजे 1.8 जा किती 1488 1.8 आहे का 1.82 ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी कळलंय का कसं सोडवायचं लक्षात आलंय तुमच्या ओके अप्रॉक्सिमेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पुढे what is the solubility of gas in water at 25 degrees Celsius if partial pressure is 0.346 bar जमेल का सोडवा 1 मिनिट बाद झाला ना लय झालं 1 मिनिट सोडवा फॉर्म्युला पहा काय आपलं S इक्वल टू KH इंटू P सोल्युबिलिटी विचारली सरळ सरळ आळेवा किती आहे 0.159 इंटू प्रेशर दिलंय ना हा आपण कसं जाईल बाळा काही म्हणतेस जास्त जेवलीस का जाऊ दे तुला आपण
कॅन्सल करूयात, जास्त जेवली असत. घ्या पटकन. ऑप्शन नंबर ए कन्फर्म. ठीक आहे, 1 पॉइंट हे तर आले. बाकीचे कोणाच आलं का? लवकर लवकर, वेळ संपला, वाजली घंटा. तो वाजन आता. पहा आले. अरे वा, प्रथमेश आन्सर करेक्ट आहे. काय केलं तुम्ही सांगा? डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. पहा थोडस कॅल्क्युलेशन सोपं करूया. 0.159 काय 0 पॉइंट म्हणजे कशाच्या क्लोजर आहे का? आहे का? आणि हे किती आहे? 6 म्हणजे काय हा? आता जमल का? आता जमेल नक्की. काय करणार पहा, म्हणजे 160 इंटू 10⁻³ इंटू 35 इंटू 10⁻² बरोबर का? इंटू 10⁻1 आणि हा मी 0 काढला. कसं केलं कळलं का? आता 16चा टेबल येईल ना, 16 सोपं जाईल. 16 इंटू 35 करायचं फक्त. जमलं? ओके. काय करणार तुम्ही? 16 इंटू 35 इंटू हे किती? -1 किती उरला इथे? -1 -3 -1 -4. फायनल आन्सर किती येईल तुमचं? 0.055. ओके ठीक आहे. केवढं सोपं आहे. 5-6 येते. ठीक आहे. पॉईंट येतोय बरोबर. बस झालं, पॉईंट बरोबर आला. 5-6 आली का? 5-6 आलं एक्सेप्टेबल आहे, चालते. 0 नंतर पुढे तिसरा डिजिट येतो, बरं तो चालू शकतो. ठीक आहे. काय डाऊट? ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट. वा, लाव डोकं. चला, भारी प्रश्न. कोणाचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल? तेच आहे ना, मिनिमम बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. मीच आहे तुमची लाईफलाईन बावळे हो. लाईफलाईन आहे का? आहे ना मी. झालं का? 0.0 का बरं? तो सगळ्यात छोटा आहे म्हणून. चेक करा पा. थांबा, चेक करा पा. समजा मी 0.1 मोलार NaCl पाण्यामध्ये टाकलं. NaCl, KNO3, Na2SO4, CaCl2 कसे आहेत? सगळे आयोनिक आहेत. कसे आहेत? सगळे इलेक्ट्रोलाइट आहे. आणि काय आहेत सगळे? काय आहेत सगळे? इलेक्ट्रोलाइट आहेत. मी समजा NaCl ला पाण्यामध्ये टाकलं. NaCl ला काय केलं मी? कशामध्ये कन्वर्ट होईल? Na+ आणि इनिशियली हा किती होता? 0.1 होता. 0.1 होता ना बाळा? हे बघ की 0.1 ये दिख रहा है तेरे को? झाडपाला खाते काय घरी तुमच्या इकडं? बोलायला लावते उगाच बावळट. इनिशियली किती असणार? 0 डिसोसिएट झालं, यांचं कॉन्सन्ट्रेशन किती होईल? हा 0.1 टोटल किती येणार? 0.1 प्लस म्हणजे किती आलं? कोण कोण आहे आपल्याकडे? पहा, NaCl कोण कोण आहे? अजून कोण होतं? 0.1 मोलार NaCl, 0.2 मोलार KNO3, 0.2 KNO3. बोला अजून काय होतं? 0.3 0.1 Na2SO4. वा, 0.1 Na2
आणि 0.05 CaCl2. NaCl जर ब्रेकडाऊन झालं त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट आहे ते पाण्यात गेल्यावरती तुटेल. ह्याची किती, याची किती, हे तुटलं K प्लस NO3 मायनस. याची किती, याची किती, याची किती, खाली या. समजा Na2SO4 टाकलं तर काय होणार, 2 प्लस 2 मायनस. म्हणजे हे किती, 2 इंटू प्लस, याला समजा पाण्यात टाकलं, बोला CaCl2 मायनस. याची किती आणि याची किती, 2 इंटू, काय डाऊट, काय डाऊट, इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होणार आहे पाण्यात मध्ये गेल्यावर. 0.1 प्लस 0.1, याचे किती आले, 0.2 प्लस 0.2, 2 इंटू 0.1, 0.2, 0.2 प्लस 0.1, बोला 0.05 प्लस 0.1. हे बघ ना, 0.05 किती येणार, हे थोडं कॅल्क्युलेशन बदलले की गडा वाढतात. 2 इंटू 0.10, बोला किती येणार, 0.15. इथपर्यंत काय डाऊट. आता कोणाचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट काय असेल, सगळ्यात कमी, मिनिमम. काय विचारलं तुम्हाला, आता एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट ही काय, तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय ही तुमची, आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण कोणाला म्हणतो, कोणाला म्हणतो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, त्या कशावरती डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ सोल्यूट वरती. कशावरती डिपेंड आहे, ज्याच्यामध्ये सोल्यूट सगळ्यात जास्त त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सर्वात, ज्याच्यामध्ये सोल्यूट कमी त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सर्वात कमी. पहा बरं कोणाचे नंबर ऑफ सोल्यूट कमी आले, अरे हा 0.2 आहे, 0.4 आहे, 0.3, 0.15. कुशाल तुम्ही NaCl म्हणून राहिले, भाषा नका बदलला. काय झालं, 0.15, 0.15 म्हणजे तुम्ही अंदाजाने लावलं होतं, पण त्याचं एक खरं रिझन आहे. ठीक आहे, अंदाज पंच सोडू नका. ठीक आहे, कळले का, नंबर ऑफ सोल्यूट जास्त आहे. लेस नंबर ऑफ सोल्यूट मॉलिक्युल, लेस नंबर ऑफ सोल्यूट आयन्स म्हणतो, चला, लेस इज व्हॅल्यू ऑफ CP. CP म्हणजे काय, तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सगळ्यात कमी डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कोणाचा असेल, याचाच. ठीक आहे, मिनिमम व्हॅल्यू. काय डाऊट घ्या. चला 14 सोडवा, 6 राहिले फक्त. चला पटकन. कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. काय काढायचं तुम्हाला, व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर, पाय. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, पाय काढायचं आपण. खाली काय, खाली पाय ऑफ 0.025 मोल्स ऑफ ग्लुकोज. काय घेतले तुम्ही, आता ग्लुकोज कशामध्ये टाकले, वॉटर. वॉटर काय तुमचा W2, वॉटर काय तुमचा W2. टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन, बरोबर. आणि हे काय दिले तुम्हाला, मोल्स दिलेत. काय दिलेत तुम्हाला, मोल्स ऑफ G, ग्लुकोज. अजून काय दिलंय का, R दिलाय ना, 0.082. मग पहा फॉर्म्युला काय आपल्याकडे, पाय इज इक्वल टू, बोला NRT. पाय इज इक्वल टू NRT अपॉन V. बोला पाय इज इक्वल टू, N ची व्हॅल्यू किती आहे, 0.025 इंटू R ची व्हॅल्यू किती, 0.082 इंटू टेम्परेचर किती, 300 केल्विन, डिवाइड बाय व्हॉल्यूम किती आहे, किती ml मध्ये टाकले, घ्या पटकन, घ्या पटकन. पा काहीतरी चुकल, डोकं लावा, काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटतंय. केल्विन मध्येच काढतो बा, टेम्परेचर आपण केल्विन मध्येच घेतो. डिग्री सेल्सिअस मध्ये कधी घेतलं बघा की, काय ते
नक्की का? आन्सर किती आलं तुमचं? बोला किती आलं? नक्की का? ॲक्युरेट आलं? पाय इज इक्वल टू काय केलं? 25 इंटू 10⁻³ इंटू 82 इंटू 10⁻³ इंटू 3 इंटू 10⁻² डिवायडेड बाय ठीक आहे चालेल. मी 100ला 25 ने करणार होतो. नको तर नको. ठीक आहे बोला. 100 1 जा 100 3 जा 25 इंटू 3 75 इंटू 82 इंटू 10⁻². बोला 75 इंटू 2 किती आलं? 615 इंटू 10⁻² मायनस त्यांचं तर 6.15 आले. मग जवळचा आन्सर बाळा. याला मल्टिप्लाय बाय 10⁻6 आहे. जवळचं कसं काय येईल? -6. हे जर केलं आपण पायने बघ ना 6 ने केलं तर किती? 1 2 3 4 5 6. हे कळतंय का? हे जवळचं आहे का? 6.15 आणि हे जवळ आहे का? बोला काय राहिले? मोल्स डायरेक्ट घेतले. मोल्स मग इनडायरेक्टली कसे घ्यायचे मोल्स? व्हॉल्यूम चुकलं काय? व्हॉल्यूम काय चुकलं नाहीये. व्हॉल्यूम किती घेतले आपण? 100. कशामध्ये घेतले? ml मध्ये. कशामध्ये घेतले? कशामध्ये पाहिजे? लिटर मध्ये करायचं मला ह्याला किती डिवाइड करणार? म्हणजे तो 1000 वरती येईल ना. 1000 काय होईल? म्हणजे ह्याला काय होणार? मल्टिप्लाय बाय 10⁻³ पाय इक्वल टू बरोबर 3 ने मल्टिप्लाय 1 2 3 म्हणजे किती आलं? 6 पॉइंट. आलं का आता? हे राहिलं होतं. ठीक आहे कळलंय? 6.15. ओके. ml मध्ये दिलंय व्हॉल्यूम तुम्हाला. ते कशामध्ये करायला लागेल? लिटर मध्ये करावं लागेल. कशामध्ये करावं लागेल? लिटर मध्ये. कसं आले? कळले? नक्की जायचं पुढे. संपले का? घ्या चला. Calculate the molarity of a solution of a non-volatile solute having boiling point elevation. Boiling point elevation दिलाय. डेल्टा टीबी तुम्हाला गिवन आहे. ओके. इफ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट केबी ची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. काय काढायचं तुम्हाला? मोलॅरिटी. फॉर्म्युला पहा. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. काढायचं का तुम्हाला? मोलॅरिटी काढायची. ओके. डेल्टा टीबी अपॉन केबी इज इक्वल टू एम. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? 89 डिवाइड बाय किती आहे? 3.15 करा. 3.2 घेतो मी आणि ह्याला किती घेतो पहा? 2 घेतलं. 0. समजायला 3 कन्सिडर करा. चला बोला. 3 6 18 बरोबर. 0.6. काय डाऊट? नक्की घ्या चला. A solution of a non-volatile solute is obtained by dissolving 1.5 gram in 30 gram solvent. ओके. इथे तुम्हाला 1.5 ग्रॅम तुम्ही डिझॉल्व केले. W2 W1 solvent has boiling point elevation
डेल्टा टीबी गिवन आहे. कॅल्क्युलेट द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. केबी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. मोलार मास दिले तुम्हाला किती आहे 150. फॉर्म्युला काय आपल्याकडे डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 W1. केबी काढायचं आहे सगळं शिफ्ट करा. डेल्टा टीबी इंटू M2 इंटू W1 डिवायडेड बाय W2 ची व्हॅल्यू किती, सॉरी व्हॅल्यू नाही टाकायची, W2 इंटू 1000 इक्वल टू काय येईल तुमचा केबी. बोला केबी इक्वल टू डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्या 0.65 इंटू M2 किती आहे 150 इंटू W1 किती आहे W1 30 ग्राम डिवायडेड बाय बोला W2 किती आहे 1.5 इंटू बोला 1000 इंटू 1000 करून देऊ का 0.65 इंटू 115 झिरोला झिरो गेला इंटू 15 या झिरोला हा झिरो गेला बरोबर 15 इंटू 3 डिवायडेड बाय 15 ला 15 गेला 5 3 जा 15 1 5 6 3 जा 18 प्लस 1 19.1.95 आहे का 1.95. सरळ सरळ कॅल्क्युलेशन सोप्यात सोपं किती आलं 1. केल्विन केजी पर सोडवा. फॉल्स विचारले. आयडियल सोल्युशन ओबेज राउट्स लॉ एंटायर रेंज असतं का नसतं. नो heat is evolved or absorbed when two component are mixed. The volume of ideal gas is same as the sum of volume of two ideal gas असतं का. अरे सम त्यांची सेम असते ना, सम सेम असतात म्हणून डेल्टा व्ही काय येतो तुमचा झिरो येतो. काय असतं त्यांचे डिफरन्स त्यांच्या मधला झिरो आहे. डिफरन्स काय दोघांमधला 2 आहे समजा सम 0 आहे 2 आहे ओके आणि इंडिव्हिज्युअली 2 आहे दोघा 2 मायनस 2 म्हणजे डेल्टा डिफरन्स किती आला तुमचा 0 कधी येतो ज्यावेळेस कसे असतील ते सेम असतील. आणि द वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन आयदर हायर ऑर लोअर दॅन प्युअर कंपोनंट असतोच. ऑप्शन नंबर बी इज युअर फॉल्स. म्हणजे करेक्ट आन्सर काय तुमच्या इथे तुम्हाला फॉल्स स्टेटमेंट शोधायचे दॅट इज ऑप्शन नंबर बी इज युअर फॉल्स स्टेटमेंट. कळतंय का कळतंय. नेक्स्ट घ्या चला 18 मॅडम बघू नका घ्या. कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.2 मोलार. मोलॅरिटी दिली आता इथे पहा केसीएल सोल्युशन ऍट 0 डिग्री सेल्सिअस 0 डिग्री टेम्परेचर दिलंय तुम्हाला. व्हॅन्टा फॅक्टर फॉर केसीएल आय ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. काय काढायचंय आर पण दिलेला आहे पहा पाय इज इक्वल टू MRT. फॉर्म्युला काय आपल्याकडे पाय इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी इंटू आर ची व्हॅल्यू 82 इंटू टी ची व्हॅल्यू 0 273 किती नाही घ्या चल 0 केलं तर आन्सर 0 येईल. वेड हाऊस कशाने मल्टिप्लाय 0 निघाल ते डिग्री सेल्सिअस मध्ये दिले तुम्हाला कशात घ्यायचं केल्विन मध्ये घ्या. करा आता बोला 2 इंटू 82 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 273 बोला 4 8 2 जा 16 इंटू बोला 273 इंटू 10⁻⁻⁴ बोला किती येईल 164 इंटू 273. एकच डिजिट दिलाय का त्यांनी ठीक आहे मग करावं लागेल इथं आता 164 इंटू 270 बोला किती दिलाय त्यांनी 273 इंटू 164. आता सोपं जाईल काय नाही तेच आहे
1 2 12 बरोबर. 7 4 जा 28 29 4 2 जा 8 9 10 बरोबर. 6 3 जा 18 7 6 जा 42 43 नाही येते ऑप्शन. नियर पण नाही. थांबा ना बघू ना करू की. 3 7 2 बोला किती आलं हे म्हणजे 2 9 8 16 ना 17 1 7 3 3 6 1 7 14 into 10 raised to 10 raised to किती आलं 1 2 3 4 4.47 चुकले आपलं काहीतरी सांगतो. सोल्युशन कोणतं दिलंय सोल्युशन कोणतं दिलंय KCL चं दिलंय. KCL काय इलेक्ट्रोलाइट आहे. KCL काय म्हणजे त्याला वेंट ऑफ फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल ना. वेंट ऑफ फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे पाय इज इक्वल टू काय येणार तुमचा I इंटू MRT I इंटू बोला I ची व्हॅल्यू किती आहे 1.83 इंटू M ची व्हॅल्यू किती 0.2 इंटू 0.082 इंटू 273 बोला पाय इज इक्वल टू 1.83 इंटू किती आन्सर आलं आपलं 4.4772 बरोबर ना. ठीक आहे एवढंच घ्या चला बरं 4.48 करा पाय इक्वल टू किती येईल 8 पॉइंट आहे का 8.2 झालं 8.1 आन्सर आला असेल ना 83 किती आलं 8.2 बरोबर 3 नंतर पॉइंट 80 इथे एक आन्सर डिजिट आला असेल काहीतरी 8.2 आन्सर सरळ सरळ कॅल्क्युलेशन. आय ने मल्टिप्लाय करायला विसरायचं का बरं केलं हे बिकॉज KCL इज अँड इलेक्ट्रोलाइट काय KCL तुमचा काय KCL तुमचा या चला इफ KB डिनोट्स मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर KB काय करतो आपल्याला एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजे KB ची व्हॅल्यू काय तुम्हाला KB चे ओके ऑफ वॉटर then the boiling point of aqueous solution of water boiling point म्हणजे काय TB boiling point म्हणजे काय TB containing 3.6 ग्राम ग्लुकोज किती आपल्याकडे म्हणजे W2 दिलाय 3.6 ग्राम वरती पाहिजे मोलार मास दिले त्याचं म्हणजे काय दिलं आपल्याला M2 इज म्हणजे काय देन बॉइलिंग पॉइंट काय असेल तो आपल्याला विचारलेला आहे काय विचारलंय आपल्याला बॉइलिंग पॉइंट विचारलाय. आता पहा कसं आपण काढणार काय करावं लागेल बोला काय काढायचं आपल्याला टीबी साठी फॉर्म्युला आहे का आपल्याकडे आहे ना काय डेल्टा टीबी इज इक्वल टू बोला टीबी मायनस टीबी त्यासाठी आपल्याला कोण माहिती पाहिजे आणि टीबी नॉट दिलाय का त्यांनी टीबी नॉट दिलेला आहे का नाही दिलेला टीबी नॉट नाही देऊ द्या ना ठीक आहे चालतंय सोल्युशनचं विचारलंय ठीक आहे चालते पण करू ना आपण पहा फॉर्म्युला आपल्याकडे हे सगळं दिले याच्यावर आपण टीबी नॉट तर काढू शकतो
टीबी नॉट काढता येईल का? अहो टीबी नॉट काढता येईल, नक्की काढता येईल. ठीक आहे, टीबी नॉट काढता येईल. बोला कसं काढणार टीबी नॉट? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन W1 इंटू M2. बोला केबी आहे का? आहे. केबी म्हणजेच काय? केबी. W2 किती दिलाय? 30 इंटू 36 इंटू 1000 डिवायडेड आहे. बोला W1 किती दिलाय? W1 दिलेला नाहीये. M2 किती आहे? 180. M2 किती आहे? इंटू वॉटर मध्ये घेतलंय ना, कशामध्ये घेतलंय ते? कशामध्ये घेतलंय? आता पहा, वॉटर मध्ये घेतले. कशामध्ये घेतले तुम्ही? वॉटर मध्ये घेतले. वॉटर साठी आपल्याला वेट नाही दिलेलं त्यांनी, पण वॉटर साठी आपल्याला डेन्सिटी माहिती आहे. वॉटर साठी काय म्हणतो आपण? वॉटर साठी डेन्सिटी किती घेतोय आपण? 1 dm3. 1 डेन्सिटी किती आहे? 1 ग्राम पर cm3. बरोबर. वॉटर साठी आपल्याला डेन्सिटी तर माहिती का? माहिती का? किती लिटर मध्ये घेतले सांगितले का त्यांनी? ठीक आहे, त्याच्यावर डायरेक्टली 1 मास आपण 1 कन्सिडर करूयात. मास किती घेऊयात आपण? 1 घेऊयात. आता करा बरं, आता करा बरं, किती येईल? या 0 ला हा 0 गेला. 18 1 जा 18, 18 2 जा 36. म्हणजे काय आलं? केबी इंटू, म्हणजे टोटल डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आली? बोला डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आली? 200 केबी. डेल्टा टीबी किती आला आपला? 200 के इंटू बी. बरोबर का? याच्यात काय डाऊट? आता फॉर्म्युला पहा. आपला फॉर्म्युला काय होता? डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आहे? 200 इक्वल टू टीबी. माहिती का आपल्याला? नाही माहिती. टीबी काढायचा आहे. बरोबर. हा टीबी नॉट इकडे मायनस, इकडे आला तर प्लस काय होईल तुमचा? टीबी. म्हणजे पहा 200 केबी प्लस, थांबा, इथं चुकलं. डेन्सिटी किती म्हटली आपण वॉटरची? 1 ग्राम न म्हणता, एकच मिनिट थांबा, चेक करतो मला एकदा क्वेश्चन. नाही चुकलेलं, थांब. बरोबर. डेन्सिटी किती कन्सिडर केली आपण? 1 ग्रॅम पर डीएम क्यूब. 1 ग्रॅम पर सीएम क्यूब नाही, डीएम क्यूब घेऊया. ठीक आहे, आता बरोबर येईल. थांबा. 1 ग्रॅम पर डीएम क्यूब. याच्यावरनं जर वॉटरचं मास आपण काढलं, वॉटरचं काय काढलं आपण? मास. तर ते येतं 1000. किती येतं तुमचं? 1000 केजी. किती येतं तुमचं? 1000 ग्राम. सॉरी, 1000 ग्राम. आता पहा किती येतं? 1000 ग्राम. सर डेन्सिटी वॉटरची 1 असते मान्य, पण मग वेट त्याचं 1000 कसं आलं? ठीक आहे, पहा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? आन्सर किती आहे डेन्सिटीचं? किती ग्राम आहे? डेन्सिटी किती आहे? 1 ग्राम पर डीएम क्यूब. तर आन्सर 1 कधी येईल? डीएम क्यूब आहे ना, म्हणजे 10⁻³
कळलंय? म्हणून मास किती आलं 1000, मास किती आलं 1000 ग्राम. म्हणजे इथं मास किती आहे तुमचा W2 W1 1000, किती आहे W1 1000. आता जमेल का? काढा बरं. काय होणार? हे 2 0 गेलं, हे 2 0 गेले, बरोबर. म्हणजे उरलं काय 2 kb अपॉन 2 kb अपॉन 10. उरला काही तर 2 kb अपॉन 10. परत सोडू का? पहा, चेक करा काय काय आलं होतं. पहा, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू बोला 360 ना 36 इंटू 1000 अपॉन 180 इंटू 1000, बरोबर. 1000 कॅन्सल. हे किती जा 80 10 जा 180, 82 जा 18 2 जा 36. डेल्टा केबी इज इक्वल टू किती आला 2 kb अपॉन 10 डेल्टा टीबी. पुढे पहा आता, इथे डेल्टा टीबी आलाय आपला. किती आला डेल्टा टीबी? डेल्टा टीबी 2 kb बाय 10, 2 kb बाय 2 kb बाय 10. आता पहा फॉर्म्युला काय आपल्याकडे, डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. वॉटर घेतले, काय घेतले तुम्ही, आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो 100 डिग्री सेल्सिअस. किती असतो? पहा, डेल्टा टीबी प्लस टीबी नॉट इक्वल टू टीबी. म्हणजे टीबी नॉट ची व्हॅल्यू किती 2 kb अपॉन 10 प्लस केबी किती 100 इज इक्वल टू काय आला तुमचा टीबी. कोणाला इज इक्वल टू, कोणाला इज इक्वल टू टीबी. 2 kb अपॉन 10 प्लस 100, 100 प्लस 2 kb अपॉन 10 कुठे इथे 100 प्लस 2 kb अपॉन 10. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. किती आले 100 प्लस 2 kb अपॉन 10. इथं बी बाहेर आलंय. ठीक आहे. काय डाऊट? कळले कसं काढले? नक्की समजलंय का? घ्या चला लास्ट क्वेश्चन पटकन. What is the vapor pressure of solution containing 1 moles of non-volatile solute in 36 grams of water? P1 नॉट इथं हा काय तुमचा P1 नॉट 32 mg. घ्या पटकन. झालं का? वेपर प्रेशर विचारले आपल्याला. कंटेनिंग 1 मोल, मोल्स दिलेत. काय दिलेत आपल्याला? नंबर ऑफ मोल्स दिलेत. सोल्यूट किती ग्राम मध्ये घेतले आपण? म्हणजे ते काय दिलं तुम्हाला W2 दिलाय. वेपर प्रेशर काढायचे म्हणजे काय काढायचं तुम्हाला डेल्टा P इक्वल टू क्वेश्चन मार्क. पहा फॉर्म्युला, राउल्स लॉ नुसार P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1, P1 नॉट इंटू x1 आणि P2 इक्वल टू काय P2 नॉट इंटू x2. पहा P2 इक्वल टू P2 नॉट दिलाय का इथंच P2 नॉट हा काय तुमचा, त्याला P1 कन्सिडर केलंय का? ठीक आहे, P1 काढायचं. P1 घ्या चला. P1 इज इक्वल टू काय येणार P1 नॉट इंटू x1. P1 नॉट ची व्हॅल्यू किती आहे 32 इंटू x1 काढता येईल का? x1 काढता येईल का? कसं काढणार? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर सोल्युशनचं विचारले. थांबा. पहा P इक्वल टू काय तो तुमच्याकडे P1 प्लस P2.
पी इक्वल टू काय P1 नॉट x1 प्लस P2 नॉट x2. P इक्वल टू पहा P1 नॉट इंटू 1 मायनस x2 प्लस P2 नॉट इंटू x2. म्हणजे काय आलं P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2 प्लस नॉट इंटू x2. बोला P इक्वल टू, बोला P इक्वल टू कॉमन काढलं x2 कॉमन पहा P1 नॉट मायनस एकच मिनिट प्लस प्लस x2 इन ब्रॅकेट P2 नॉट मायनस P1 नॉट. आहे का याच्यातलं काय गिवन आपल्याला चेक करा, नसेल तर मग चुकतंय आपलं काहीतरी. P1 नॉट आपल्याकडे आहे, P2 नॉट आहे का? अरे रे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 1 मोल्स ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहेत. किती ग्राम्स मध्ये घेतलेत आपण? 36 ग्राम्स मध्ये घेतलेत. किती ग्राम्स मध्ये घेतले? 32 दिले का? P1 नॉट किती दिलाय? 32 दिला P1 नॉट. असं कसं काय होतं? शांत बसा. पहा थांबा, हे टोटल प्रेशर झालं. थांबा पहा, तुम्हाला काय दिलेत? नंबर ऑफ मोल्स दिलेत नॉन व्होलाटाइलचे. नंबर ऑफ मोल्स दिलेत कोणाचे? नॉन व्होलाटाइलचे. आणि तिकडे किती ग्राम वॉटर घेतले तुम्ही? 36. त्याच्यावरनं तुम्ही N2 दिलाय, म्हणजे इथे N2 काढू शकता का? नंबर ऑफ मोल्स काढू शकता वॉटरचे. नंबर ऑफ मोल्स वॉटरचे किती येतील? गिवन मास अपॉन मोलार मास. म्हणजे N2 इक्वल टू किती आलं? N2 इक्वल टू किती आलं? 2 आलं. ठीक आहे, हे लागणार आहे, साईडला ठेवा. काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट? आता पहा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इक्वल टू काय? इज इक्वल टू x. आपल्याला P1 काढायचं. काय काढायचं आपल्याला? P1 काढायचं. काय काढायचं आपल्याला? P1 काढायचं. ठीक आहे, पहा P1 नॉट दिलाय का? P1 नॉट ऑलरेडी गिवन आहे. x2 काढता येईल का? येईल x2 काढता. पहा x2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस N2. x2 कोणाचे? सॉल्व्हंटचे, म्हणजे वॉटरचे काढतोय आपण. कोणाचं काढतोय? वॉटरसाठी नंबर ऑफ मोल्स किती आहे? N2 ची व्हॅल्यू 2 अपॉन पहा N2 2 प्लस N1 ची ऑलरेडी गिवन आहे. हा काय तुमचा N1. हा किती झाला? 1. म्हणजे x2 इक्वल टू किती आलं तुमचं? 2/3. किती आलं? 2/3. आता पहा P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इक्वल टू x2. P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट इक्वल टू 2/3. किती आलं? इक्वल टू 2/3. आता P1 नॉट ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 32. म्हणजे पहा 32 मायनस P1 अपॉन 32 इज इक्वल टू 2/3. इज इक्वल टू 2/3. जमेल का? आता जमेल 100%. सांगा, काढा पटकन. चला P1 किती आला? फायनल आन्सर सांगा चला डायरेक्ट. P1 थांबा थांबा, N2 घ्यायचं आहे इथे. N2 N2 म्हणजे सॉल्व्हंट. इथे सॉल्यूट असतं ना आपलं N2. हा N2 म्हणजे काय असणार इथे? N2 दॅट इज 1 अपॉन 2 प्लस 3. 2 प्लस 1 दॅट इज 3. म्हणजे किती आलं तुमचं?
1/3 आला. इथे 2/3 नाही, इथे किती येणार तुमचा 1/3. एवढाच 1/3 करा. वन बाय थ्री. ओके, आता जमेल नक्की बोला किती आलं. P1 इक्वल टू 32 इक्वल टू 96 मायनस P1. P1 तिकडे नेला. P1 इक्वल टू 96 मायनस 32 घ्या. 3 इंटू P1 ह्याला 3 ला अख्ख्या ब्रॅकेटने करायचं ना. 3 बोला इथे किती राहिलं म्हणजे 64 म्हणजे P1 इक्वल टू काय आलं तुमचा 64/3. P1 इक्वल टू 3 2 जा 6 बरोबर. 21.3 च्या आसपास आहे का 21.3 पाहूया. आहे का 21.4. ठीक आहे, काय डाऊट कसं आले कळले. शेवटचं थोडंसं जरा ट्विस्टेड होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. याच्या आधीवाले ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये. शेवटचे 2 व्यवस्थित काय करायचं तुम्ही पुन्हा एकदा घरी गेल्यावर काय करायचे सोडून पाहिजे. याच्यात काय डाऊट इथपर्यंत काय डाऊट नक्की 100% कळाले चालते. बाकीचं आपण उद्या पाहूयात. ठीक आहे. आज आपला सोल्युशन झालाय. उद्या आपण ऑर्गॅनिक कडे जातो. हॅलोजन. ठीक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन उद्या आपली असेल. ठीक आहे, चालते. वन शॉट व्हिडिओ उद्या कोणाचा असेल तुमचा चालते. ठीक आहे, स्कॅनर इन स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. ह्या